बनवायला सोपी पण तरी खूप चविष्ट आहे ही भाजी. कांदा, लसूण, टोमॅटो काही लागत नाही. झटपट बनते. चला सुरुवात करूया. आपल्याला 5 ते 7 कवळी वांगी घ्यायची आहेत. लहान आकाराची घ्यायची. शक्यतो काटे असणारी वांगी घ्यायची आणि वांगी घेतल्यानंतरून देठाकडचा भाग कट करून स्वच्छ करून घ्यायची आणि एका वांग्याचे 4 काप करून घ्यायचे. बाजारातून कधीही वांगी आणताना शक्यतो हलक्या वजनाची आणि लहान साईजची घ्यायची. म्हणजे त्यात बिया कमी असतात, गर जास्त असतो आणि खायलाही वांगी चविष्ट असतात. वांगी कट करून झाली की पाण्यात घालायची म्हणजे ती काळी पडत नाहीत. आता इथे 5 ते 6 लहान आकाराची कोवळी वांगी कट करून घेतलेली आहेत. 1 वाटी तुरीचे दाणे आहेत. फ्रेश तुरीचे दाणे आहेत हे. 1 टेबलस्पून गोडा मसाला, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला, 2 टीस्पून खवलेलं खोबरं. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 2 टीस्पून गूळ, अगदी थोडासा गूळ घ्यायचा, 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ, पाव टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून मोहरी. अर्धा ते 1 वाटी पाणी लागणार आहे भाजी शिजवण्याकरिता आणि चवीपुरतं मीठ. चला भाजीला सुरुवात करूया. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे हिंग. हिंग घातल्यानंतरून त्यामध्ये घालायचं आहे हळद आणि तुरीचे दाणे. तुरीचे दाणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे एकदा आणि हे सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. तुरीचे दाणे तेलामध्ये आपल्याला थोडेसे हलवून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे तुरीला फार छान टेस्ट येते. एखाद मिनिटभर परतून झालं की हे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं झाले की झाकण काढायचं. वाह! काय हिरवे मस्त दिसतायत ना तुरीचे दाणे. बरं, आता ह्यामध्ये घालायचे आहेत आपण कट करून घेतलेले वांगी. वांगी घातल्यानंतरून यांनाही तेलामध्ये आणि आपल्या फ्रेश तुरीच्या दाण्यांसोबत थोडंसं हलवून आणि वाफवून घ्यायचं आहे. ही भाजी ना बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच चवीला अफलातून आहे. कमी मेहनतीची भाजी आहे. डब्यासाठी काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा. फ्रेश तुरीचे दाणे सीझनमध्ये आहेत तर ही भाजी एकदा तरी तुम्ही नक्कीच करून बघा. वांगी सुद्धा तेलामध्ये एखाद मिनिटभर परतून झाली की तीही झाकून ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायची. 2 ते 3 मिनिटं झालीत. वांगं आपलं वाफवून झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपले बेसिक मसाले घालूयात. लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला वापरायचा. कुठलंही तिखट वापरलं साठवणीतलं तरी चालतं. 1 टेबलस्पून आता ह्यामध्ये गोडा मसाला घालायचा. त्यानंतरून चिंचेचा कोळ, गूळ, चवीपुरतं मीठ हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे 2 टेबलस्पून ओल्या नारळाचा चव आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की पुन्हा एकदा पाणी न घालता शेवटची म्हणजे आपली तिसरी वाफ काढून घ्यायची 2 ते 3 मिनिटांची. सगळे मसाले भाजीला आणि तुरीच्या दाण्यांना लागले पाहिजेत. मस्तपैकी हे हलवून घ्यायचं. वाह! मस्त दिसतीये ना. मोठे मोठे वांग्याचे तुकडे, छोटे छोटे हिरवेगार तुरीचे दाणे. एकदम भारी. हे पहा. वा वा वा, मस्त झालेलं आहे. आता झाकण ठेवूयात आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊयात. ही भाजी करताना आच मात्र मध्यम किंवा कमी ठेवायची. मोठी आच करून मोकळं व्हायचं नाही. आच जेवढी मंद, जेवढं तुम्ही स्लो कुकिंग कराल तेवढी भाज्यांची चव वाढते. हे पहा 2 ते 3 मिनिटं वाफवून झालं की यामध्ये अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालायचं. पाणी घालून झालं की हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि झाकून ठेवून तुरीचे दाणे आणि वांगी मस्त शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. या भाजीची पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. टोमॅटो, कांदा काही चिरायला लागत नाही. वांगी चिरून पाण्यात ठेवायची आणि ती फ्रीजमध्ये ठेवायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेस
आपली सकाळची कामं होईपर्यंत, फ्रेश होईपर्यंत वांगी बाहेर काढून ठेवायची, म्हणजे ती नॉर्मल टेम्परेचरला येतात आणि पटकन ही भाजी करून घ्यायची. आहाहाहा! ह्या स्टेजला जर भाजी खूपच ड्राय वाटत असेल, तर थोडंसं पाणी घालायचं, हलवून घ्यायचं आणि एखाद मिनिटभर पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची. आपण पाहूयात वांगं आणि तुरीचे दाणे शिजलेत का? मस्त. वांगं छान आपलं शिजलेलं आहे. तुरीचे दाणेही शिजले आहेत, कलरवरून कळतच आहे. हे पहा, मस्त मऊ शिजले आहेत तुरीचे दाणे आणि आपली भाजी तयार. 15 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते. मी तर अशीच डायरेक्ट कढईमधून गरमागरम खाल्लेली आहे. तुम्ही करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय.